हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, उद्यापासून जी डीएमईआर फार्मसीची एक्झाम होणार आहे, तर मित्रांनो या एक्झाम साठी जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। आणि मित्रांनो, जे स्टुडंट फर्स्ट टाइम एक्झाम देत आहेत अशा खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला की सर मी फर्स्ट टाइम एक्झामला जातोय, तर मला कोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायला पाहिजे, काय इम्पॉर्टंट गोष्टी असतात जी मी एक्झाम सेंटरवर फॉलो केलं पाहिजे। तर त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या बी फार्म एम फार्म फ्रेशर स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचंय, तर मित्रांनो अशा स्टुडंटची मित्रांनो बॅच पण केली चालू होणार आहे आपली लवकरच। तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर पहिल्यांदा मित्रांनो, जो तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे जे की तुम्हाला एक्झाम साठी सोबत घेऊन जायचंय, तर तो फर्स्ट डॉक्युमेंट असणार आहे मित्रांनो तुमचं ऍडमिट कार्ड। तर मित्रांनो, सर्वांनी ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला चेक करायचं की तुमचं सेंटर कोणतं आलेलं आहे। आणि मित्रांनो, सध्याला महाराष्ट्रामध्ये खूप सारा पाऊस येत आहे, तर खूप साऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये इमर्जन्सी सिच्युएशन पण आहे। तर त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, तिथे उद्या जाण्याची कशी सिच्युएशन आहे, एक्झाम सेंटर तुमचं कुठे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करा। आणि तुमचं ऍडमिट कार्डची मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, कलर प्रिंट घ्यायची आहे। म्हणजे तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे त्याचं झेरॉक्स सेंटरवर जा आणि ऍडमिट कार्डची मित्रांनो कलर प्रिंट घ्या आणि ते ऍडमिट कार्ड तुम्हाला काय करायचंय, सोबत न्यायचंय। ठीक आहे। ऍडमिट कार्डच्या नंतर तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट काय लागेल, तर मित्रांनो तुमचं आयडेंटिटी साठीचं डॉक्युमेंट, जसं की मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता तुमचं पॅन कार्ड, म्हणजे तुमच्या ओळखपत्रासाठी लागणारं डॉक्युमेंट हे ओरिजिनल लागेल। पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, म्हणजे मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा आधार कार्ड। तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहे ना ते तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे। म्हणजे पहिलं डॉक्युमेंट तुमचं ऍडमिट कार्ड झालं, दुसरं डॉक्युमेंट तुमचं असणार आहे आधार कार्ड। तर मित्रांनो आधार कार्ड जे असणार आहे ते ओरिजिनल असणार आहे, म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये फोटो असेल ते नाही चालणार, त्याचं झेरॉक्स असेल ते नाही चालणार। तर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे असणार आहे तुमचं ओळखपत्र हे ओरिजिनल लागेल तुमच्या ऍडमिट कार्ड सोबत। आणि त्याचबरोबर मित्रांनो ऍडमिट कार्डची जे काही कलर प्रिंट आहे, तर त्या कलर प्रिंट वरती तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो पण चिटकावा लागतो। तर रिसेंट पासपोर्ट साईज फोटो पण तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो, सोबत घेऊन जावा लागेल। आता ते ऍडमिट कार्डवर एक कॉलम दिलाय, त्याच्यामध्ये फोटो चिपकण्यासाठी ऑप्शन दिलाय आणि त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला फोटो तिथे सिग्नेचर करण्यासाठी पण तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो, तिथे कॉलम दिलेला आहे। तर मित्रांनो तुमचं ऍडमिट कार्डची कलर प्रिंट, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड ओरिजिनल प्लस त्याच्यासोबत एक झेरॉक्स ठेवली तर चालेल। आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुमचं पासपोर्ट साईज फोटो, हे 3 डॉक्युमेंट इम्पॉर्टंट झाले। आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ज्या स्टुडंटच्या नावामध्ये चेंज झालंय, म्हणजे रिसेंटली जे फिमेल मॅरिड वगैरे आहेत तर त्यांच्या नावामध्ये चेंज झालेला असतो, तर त्या सर्व ज्या स्टुडंटचं नावामध्ये चेंज झालंय तर त्याच्यासाठी मित्रांनो नावामध्ये चेंज झालेल्याचा पुरावा तिकडे लागतो। त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागेल। सपोज तुमच्या ऍडमिट कार्ड वरती आणि तुमच्या डॉक्युमेंट वरती, म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि ऍडमिट कार्ड यावरती नाव वेगवेगळं असेल तर नावात चेंज झालाय, तर तिथे तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, तर तुम्हाला तिकडे मॅरेज सर्टिफिकेट अटॅच करावं लागेल। जेवढ्या पण फिमेल आहेत त्यांच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही सोबत घेऊन जावा, तरच तुम्हाला ते काय एंट्री देतील। आणि त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं जे रिपोर्टिंग टाइम आहे, तर त्या टायमिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, तिथे एक्झाम सेंटरवर जायचंय। त्याच्यानंतर ते तुम्हाला अलो करतील नाही करतील या गोष्टी मध्ये पडू नका। तुम्ही आधी बघा की तुम्ही किती वाजता तिथे जायचंय, तर लवकरात लवकर तुमचं जे एक्झाम सेंटर आहे तिथे जावा, कारण पाऊस खूप जास्त होतोय, त्याच्यासाठी अननेसेसरी प्रॉब्लेम नकोय। ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक फिमेल साठी इन्स्ट्रक्शन असणार आहे, तर ते म्हणजे जे तुम्ही दागिने वगैरे वेअर करता ना, म्हणजे नाकातलं किंवा कानातलं असेल तर ते पण तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असणार आहे। ते जर तुम्ही घालून गेला तर तिकडे काय केलं जातं, एक्झाम सेंटरवर ते सिलिकॉन स्टेप वगैरेचं यूज करतात आणि त्याला
म्हणजे ते चिपकवतात त्यांना, तर त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही एक्झाम मध्ये जाता आणि अननेसेसरी डिस्टर्बन्स क्रिएट होतो. तर मी तर सजेशन करेल की अशी जे दागिने वगैरे आहेत ते तुम्ही घालून जाऊ नका, ठीक आहे. आणि त्याच्या नंतर मुलांसाठी जर बघितलं तर कमरेला बेल्ट वगैरे जे आपण लावतो तर ते पण ते अलो करत नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही ते पण घेऊन जाऊ नका. तुमचं बॅग वगैरे बाहेर तुम्ही ठेवू शकता, ते पण कुठे लॉकर प्रोव्हाइड केलं जातं, काही सेंटरमध्ये ते पण नाही प्रोव्हाइड केलं जात. तर जे मौल्यवान वस्तू वगैरे आहेत ते तुम्ही घेऊन नका जाऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम मध्ये एक तुमचं बॉल पेन घेऊन जाऊ शकता. पण इम्पॉर्टंट इकडे बाकी सगळ्या दुसऱ्या गोष्टी आहेत इम्पॉर्टंट, पण एक्झाम सेंटरमध्ये जाताना जे तुमच्याकडे डॉक्युमेंट लागणार आहेत, मी परत एकदा सांगून देतो. जे तुम्हाला कंपल्सरी लागतील ते म्हणजे तुमचं ऍडमिट कार्डची कलर प्रिंट. तर हे कलर प्रिंट लागेल, सिंपल प्रिंट नका काढू, कलर प्रिंट. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी प्रूफ एक लागेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागेल तुमचं पासपोर्ट साईज फोटो. आणि त्याच्यानंतर जर स्टुडंटच्या नावामध्ये बदल असेल तर तिथे मॅरेज सर्टिफिकेट किंवा जे डॉक्युमेंट तुम्हाला तिचं प्रूफ ज्याच्या थ्रू करू शकता की माझं नाव चेंज झालंय, तर असं प्रूफ तुम्हाला तिकडे लागेल. आणि त्याचबरोबर तुमचं जे हातामध्ये मेहंदी वगैरे असेल तर ते नसावी, कारण तिकडे थंब वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, आयडेंटिटी जी तुमची आहे तर ते, ठीक आहे. तर या 3-4 वस्तू तुम्ही एक्झामला जाताना चेक करा. आणि मित्रांनो जेवढे पण आपले फार्मसी स्टुडंट आहेत जे DMER एक्झाम साठी जात आहेत, सर्वांना मित्रांनो RD फार्माच्या टीम करून सर्वांना बेस्ट ऑफ लक. तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आणि एक्झाम देताना मित्रांनो आता हे सेक्शन मध्ये एक्झाम होणार आहे, तर त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट पण व्यवस्थित करा. एक चांगलं कॉन्फिडंट राहून तुम्ही आन्सर करा. आणि मित्रांनो असं नका समजू की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, माझं होईल की नाही, तर एक्झाम मध्ये अशा गोष्टीचा विचार करूच नका. किंवा आजपासून असं नका विचार करू रिझल्ट काय येईल, मी एवढं सेंटरला जातोय, माझा एवढं खर्च होतोय, एनर्जी वेस्ट होतोय, मी उगच हे करतोय का, अशा गोष्टी मॅटर नाहीत करत. मित्रांनो तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवा, पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने एक्झामला फेस करा आणि मित्रांनो यश तुम्हाला नक्की भेटेल, ठीक आहे. तर मित्रांनो सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. तुमची एक्झाम चांगली जावी, व्यवस्थित जावी. आणि मित्रांनो थँक्यू सो मच. आणखीन काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. थँक्यू.